नमस्कार मित्रांनो, मी फिरदोस शेख डिजिटल बनव यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, गौरव कांबळे कमेंट्स करतायत माझा ऑनलाईन फॉर्म तिकडे सबमिट करताना भरणार आहे, ते आमच्या ओळखीचे आहेत, काही चूक होऊ नये म्हणून तर मला 15A चा फॉर्म कॉलेज नाही देत आणि ऑनलाईन भरल्याशिवाय तर हे बघा गौरव ओळखीचे पण असले तर तुम्हाला जे आहे म्हणजे फॉर्म 15 हे लागणारच आहे आणि जर तुम्ही कॉलेज सोडला असेल तर तुम्हाला कॉलेज जे आहे फॉर्म 15 वरती सिग्नेचर देणार नाही। आता तुम्हाला कोणत्या पर्पज साठी पाहिजे तर त्याचा आणि त्याच्यामध्ये तुमची म्हणजे कास्ट वगैरेचा उल्लेख असतो, म्हणून पर्पज आणि तुम्ही कोणत्या कारणास्तव कोणत्या कास्ट साठी तुम्ही अप्लाय करताय तर त्या संबंधितचा जर तुम्ही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी भरत असाल तर मग त्याच्यासाठी तुम्हाला सीईटी चा ॲप्लिकेशन फॉर्म हे लागतंय, म्हणजे त्याच्यावरती तुमची जी कास्ट आहे आणि तुम्ही कोणत्या म्हणजे पोस्ट करता कोणत्या ऍडमिशन करता म्हणजे ऑनलाईन म्हणजे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी मिळवतायत तर ते असणं गरजेचं आहे। त्याच्याशिवाय ओळखीचे असले तरी तिथं ते अडचणीत येणार नाही। तुम्हाला सीईटी वगैरे ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जर पाहिजे असेल तर ते सीईटी चा ॲप्लिकेशन फॉर्म तिथं लागणार आहे। गौरव कांबळे कमेंट्स करतायत सर माझे आजोबा शिकलेले नाही त्यामुळे त्यांचे कोणतेही डॉक्युमेंट नाही, 45 वर्ष आधीचा 7/12 आहे, पण कास्ट सर्टिफिकेट साठी माझ्या चुलत आजोबाचे सगळे डॉक्युमेंट दिले आहेत, तर आता कास्ट व्हेरिफिकेशन साठी तसेच चालतील का? चुलत आजोबांचे डॉक्युमेंट बीडचे आहे आणि माझे डॉक्युमेंट अहमदनगरचे। हे बघा गौरव, आता तुम्ही तुमच्या आजोबांच्या चुलत आजोबांवरनं तुम्ही तुमची कास्ट सिद्ध करणार असाल आणि ते जर डॉक्युमेंट देणार असाल तर तुमचे चुलत आजोबा हे मूळचे म्हणजे बीडचे आणि तुम्ही अहमदनगरचे आहेत तर डॉक्युमेंट भलेच तुमचे अहमदनगरचे असतील परंतु तुम्हाला तुमचे जे मूळ गाव आहे तो म्हणजे तुमचा बीड असणं गरजेचं आहे, हे सिद्ध होणं गरजेचं आहे। जर ते सिद्ध झालं नाही तर मग त्यावेळेस तुम्हाला अडचण होऊ शकते, तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमची जी वंशावळ आहे ती तुमचे चुलत आजोबा तुमचे आजोबा आणि त्याच्यानंतर तुमचे जे तुमच्या आजोबांना किती मुलं मुली होत्या त्यांच्यामध्ये काही म्हणजे त्यांचे आणखी काही म्हणजे असतील तर अशा प्रकारे सविस्तर आणि विस्तृत म्हणजे तुमची वंशावळ करा आणि त्या रिलेटेड डॉक्युमेंट्स अपलोड करा, म्हणजे तुमचा जो मूळ गाव आहे आणि तुमचा चुलत आजोबा हे तुमची जे एकच म्हणजे आता कसं आहे बघा समिती तुमच्याकडे अशा संशयाने या प्रकरणात बघल का तुम्ही चुलत आजोबा हे तुमच्या काही म्हणजे ब्लड रिलेटिव्हचे नसताना तुम्ही त्यांचा डॉक्युमेंट वापरतायत। आता तुम्हाला इथं सिद्ध करावं लागेल का चुलत आजोबांचा नेटिव्ह आम्ही एकच म्हणजे नेटिव्ह आहे आणि आम्ही त्याच कास्टचे आहेत, या प्रकारे तुम्हाला तिथं सिद्ध करायचंय। बबन शहाणे कमेंट्स करताय सर मी फॉर्म फायनल बीकॉम फायनल आहे तरी पुढील वर्षी मला MBA करायचे आहे तरी मला कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करू। हे बघा बबन, तुम्ही म्हणजे फ्युचरच्या याच्यासाठी तुम्ही व्हॅलिडिटी करू शकत नाही, तुम्हाला तिथं म्हणजे पर्पज म्हणजे तुम्हाला जर तुम्ही शैक्षणिक असेल तर तुम्हाला फॉर्म 15A लागणार आहे। फॉर्म 15A नसेल किंवा तुम्ही कोणत्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी बसणार असाल तर त्याची जी CET चा ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो तुम्हाला तिथं द्यावा लागतो, म्हणजे शिफारस पत्र हा नेसेसरी आहे आणि त्याच्याशिवाय ते ॲक्सेप्ट करत नाही। तर फ्युचरसाठीचा असा काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही ज्यावेळेस MBA बीकॉम नंतर तुम्ही फायनल पुढे MBA करणार असाल त्यावेळेस जेव्हा CET द्याल त्यावेळेस मग मात्र तुम्ही अप्लाय करा। आयुष कमेंट्स करताय सर मैं ऑनलाइन अप्लाय केले 12ला ॲप्लिकेशन ट्रॅक केले दाखवत नाहीये, पेज ऑटोमॅटिकली रीअपलोड होतोय आणि रोहिणी पण कमेंट्स करतायत न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करून युजर नेम अँड पासवर्ड त्यावर केला पण नंतर लॉग इनच होत नाहीये, इनव्हॅलिड क्रेडेन्शियल असा येतोय, मग काय करावे लागेल? हे बघा रोहिणी आणि आयुष, तुमचा जो प्रॉब्लेम एकच आहे त्याच्यामुळे तुमचे दोघांचे कमेंट एका याच्यात घेतलेत। आता तुम्ही जर तुमचा जो म्हणजे ब्राउझर आहे जो पण तुम्ही ब्राउझर गुगल वापरताय किंवा मोझिला, तर समजा गुगल वापरत असाल तर मोझिला फायरफॉक्स वापरून पहा
आणि जर तुम्ही गुगल किंवा तुम्ही तरी म्हणजे जर प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर मग तुमची जी ब्राउजिंग हिस्ट्री आहे ती म्हणजे तुम्ही क्लिअर करा. आणि तरी पण झाला नसेल तर मग तुमचा जो इंटरनेट जो आहे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे जसा तुम्ही आता मोबाईलचा समजा जिओ वापरत असाल तर त्याच्या ठिकाणी तुम्ही दुसरा इंटरनेट वापरून पहा किंवा तुमच्याकडं वायफाय असेल किंवा इंटरनेट जो पण कंपनीचा असेल तो बदलून पहा. कधी कधी असा पण होतो का त्यांचे जे इंटरनेट आहे आपण जनरली जे केबल नेट वगैरे वापरतो तर त्यांच्या म्हणजे सर्व्हिस याच्यामध्ये पण कधी कधी म्हणजे प्रॉब्लेम येतो तर हा प्रॉब्लेम फेस होतो. म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही जो आहे तुम्ही दुसऱ्या जे कुठं PC वरती दुसऱ्या इंटरनेटचा वापर करून तुम्ही ते प्रयत्न करा. आणि जर तुम्ही दुसरी एक गोष्ट ही पण तुम्ही खात्री करून घ्या तुमचा जो तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना जो तुम्ही ईमेल ID वापरलेला तर त्याच्यामध्ये जे कन्फर्म ईमेल IDचा जो ऑप्शन आहे ते तुम्ही केलेला आहे की नाही ते एकदा तपासून पहा. हे केलं तर तुमच्याला हे प्रॉब्लेम येणार नाही. आणि तुम्ही जो लॉग इन क्रेडेन्शियल आहे तुम्ही ज्या म्हणजे तुम्ही तुमचं कन्फर्म करा ज्या ईमेल कारण तुम्हाला लॉग इन ID तुमचा युजर नेम तुमचा ईमेल ID असतो तर त्याच्यामध्ये समजा थोडा पण फरक असेल स्पेलिंग मध्ये किंवा कुठं तुम्ही डॉट वापरला असेल कुठं काही स्पेशल कॅरेक्टर वापरले असेल तर त्याच्यामध्ये पण जर कधी तफावत झाली तर तुमचा हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर तुमचा जो मेल वरती समजा तुमचे जे बार्टीचे मेल आला असेल इनबॉक्स मध्ये तर त्याच्यामध्ये तुम्ही कोणता ईमेल ID वापरलाय आणि तुम्ही आता लॉग इन करताना कोणता टाकताय ते एकदा तपासून पहा. माझा विद्यार्थी मंच कॉमेंट्स करताय सर माझ्या वडिलांच्या नावात स्पेलिंग मिस्टेक आहे त्यामुळे माझ्या भावाचं नाव लिहिताना वडिलांचे नाव वेगळे लिहिले जाते व माझे नाव लिहिताना वडिलांचे नाव वेगळे लिहिले जाते. अशा संदर्भात माझी कास्ट व्हॅलिडिटी काढायची असल्यास मी काय करावे. मला भावाची कास्ट व्हॅलिडिटी जोडता येईल का किंवा माझ्या नावातील वडिलांच्या नावाचे स्पेलिंग मला दुरुस्त करावे लागेल. हे बघा तुम्ही जर कास्ट व्हॅलिडिटी अद्याप काढलेली नसेल आणि कास्ट सर्टिफिकेट तुमचे म्हणजे तुम्हाला तुमचं नाव जो आहे तुमचं नाव म्हणजे जे एज्युकेशन डॉक्युमेंट्स मध्ये तुमची जी नावं आहेत तुमचं नाव तुमच्या वडिलांचा तर ते तुम्हाला म्हणजे तसं त्याच्यासाठी तुम्ही वडिलांचं नाव चेंज जे तुम्ही म्हणताय तसं करू नका. एकदा तुमचे एज्युकेशन डॉक्युमेंट पाहून घ्या त्याच्यावरची जी स्पेलिंग आहे त्याला स्टिकअप राहा. आणि भावाच्या याच्यामध्ये समजा जर स्पेलिंग वेगळी असेल तर त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त तुम्ही त्या अनुसार जे आहे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर भावाच्या व्यतिरिक्त आणखी दुसरे काही ब्लड रिलेटिव्ह असेल तर त्यांची पण म्हणजे वंशावळमध्ये त्यांची नावं येऊ द्या आणि त्यांचे अनुरूप त्यांची जे आहे डॉक्युमेंट्स अपलोड करण्याचा प्रयत्न करा. काही म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. आणि जर खरंच तुमच्या वडिलांच्या नावामध्ये म्हणजे तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत आणि तुमचे आता एक्झिस्टिंग डॉक्युमेंट आहेत ते तुमच्या भावाच्या याच्या दाखल्यानुसार जर होत नसेल तर मग त्यावेळेस मग तुम्ही ते बदलून घ्या. परंतु तुमचा जो मूळ जो शाळेमधले जे रेकॉर्ड आहे त्याला स्टिकअप राहा. रॉयल मराठा कॉमेंट्स करताय सर कास्ट सर्टिफिकेट काढण्यापूर्वी संपूर्ण वंशावळी जोडली तर वंशावळीतले प्रत्येकाचे पुरावे द्यावे लागतात का. हे बघा आता तुम्ही वंशावळ समजा आता बनवलेली आहे पुरावा आता तुमच्याकडे जर असेल तर वेल अँड गुड ते तर म्हणजे फार उत्तम असतंय. आणि समजा एखादा नसल तर मग ते अपलोड नाही केला तर मग समजा त्याच्या शैक्षणिक नसल तर मग ट्राय टू अपलोड महसुली पुरावे अपलोड करण्याचा प्रयत्न करा. जसा गाव नमुना जसा म्हणजे 7/12 किंवा फेरफार उतारा तर या प्रकारे जेवढे शक्य असेल तेवढे पुरावे लावा. एखादा नसल तर त्याला काय हरकत नाही परंतु तुमची वंशावळ सविस्तर आणि विस्तृत करा. बबन शहाणे कॉमेंट्स करतायत सर मी OBC कॅटेगरी मध्ये आहे मी BCom फायनलला आहे तरी मी आता कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करून
काम मला पुढील वर्षी, हे बघा तुम्ही पुढील वर्षी ज्यावेळेस MBA ला जाल तर त्यावेळेस तुम्हाला म्हणजे ज्या CETचा फॉर्म जर ज्यावेळेस भरल्यावरती तुम्हाला जो CETचा ॲप्लिकेशन आहे तो जनरेट होईल. तो जनरेट झाल्यानंतर तुम्ही लागलीच जे आहे बार्टीच्या साईटवरती अप्लाय करा, म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस तुम्हाला CETच्या माध्यमातून कॅप राऊंडमधनं तुम्हाला सीट मिळेल तोपर्यंत तुमची कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला मिळालेली असणार आहे. अनुपमा कॉमेंट्स करतायत सर मला जिल्हा उद्योग केंद्राने व्यवसाय करण्यासाठी लोन मंजूर केले आहे पण त्यांनी कास्ट सर्टिफिकेट मागितले. आता माझे वय 50 आहे, माझे वडील आजोबा शाळेत गेले नव्हते, मला ऑनलाईन माझा वडील आजोबा यांच्या संदर्भात काही कागदपत्र लागतात, ती ऑनलाईन मिळतील का? हे बघा तुम्हाला जे ऑनलाईन कागदपत्र म्हणजे जर तुम्हाला जुने फेरफार किंवा 7/12 हे जे आहे तुम्ही ते ऑनलाईन म्हणजे काढू शकतात आणि त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे माझ्या डिजिटल बनव YouTube चॅनलवरती, तर ते फॉलो करा, तुम्ही ते जुने कागदपत्र तुम्हाला मिळतील. आणि राहिला गोष्ट तुमची 50 वर्षाचे असले तरी तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढू शकता. आणि कास्ट सर्टिफिकेट काढताना अनेक जे तहसील कार्यालय आहेत ते तुम्हाला तुमचे नातलगांपैकी कोणाचा जातीचा दाखला असल्यास ते किंवा व्हॅलिडिटी असल्यास मागतील. आणि जी तुमच्याकडे जर असेल तुमची किंवा तुमच्या लांबच्या नातेवाईकांची तर ती तिथं अपलोड करण्याचा प्रयत्न करा. 1950 पूर्वीचे जे तुमचे लांबचे नातलग असतील तर त्यांचे प्रूफ पण तुम्ही तिथं देऊ शकता. फक्त एवढं आहे की तुम्हाला तुमची जी वंशावळ आहे तिथं सविस्तर आणि विस्तृत करावी लागेल, होईल, काही प्रॉब्लेम येणार नाही. अंकुश कॉमेंट करतायत सर जात पडताळणी मध्ये भेटली ती 7 डिसेंबर तारखेला ऑनलाईन, हार्ड कॉपी पण सबमिट केले, मला 25 डिसेंबरला कॉलेज जात पडताळणी समिती करायची आहे. हे बघा तुम्ही जो ऍप्लिकेशन आहे तो तुम्ही म्हणजे आता रिसेंटलीच अप्लाय केलाय. समितीचा जो काळ असतो, कार्यपद्धतीचा कार्यकाळ असतो तो 3 महिने असतो आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये आणखी 2 महिने, तर 3 महिने. परंतु शैक्षणिक बाबीसाठी जनरली समिती जी आहे 2 महिन्यामध्ये हे प्रकरण म्हणजे निकाली काढण्याचा प्रयत्न करते. आता तुम्ही जर 25 डिसेंबरला तर तुम्हाला जर म्हणजे पाहिजे असेल तर कॅप राऊंड पर्यंत येऊ द्या आणि समजा कॅप राऊंड मधनं तुम्हाला जर सीट्स मिळाली तर हे बघा आता तुम्ही जर उशिरा म्हणजे हे अप्लाय केलंय तर तुम्ही हमीपत्र नक्कीच दिलं असेल आणि त्या हमीपत्रामध्ये लिहिलेला असतो मला व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळाल्यास तातडीने समिती कार्यालयाला कळवेल. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस कॅप राऊंड मध्ये एखादी सीट भेटली तर तुम्ही डायरेक्ट समितीमध्ये जायचं, तिथले संशोधन अधिकारी रिसर्च ऑफिसर यांना भेटायचं, सर मला कॅप राऊंड मधनं सीट अलॉट झालेली आहे, मला कास्ट व्हॅलिडिटीची नितांत गरज आहे, तर त्या अनुरूप ते तुम्हाला तिथं जी कास्ट व्हॅलिडिटी आहे ते करून देतील. आता तुम्ही तोपर्यंत जे आहे कॉलेजचा म्हणजे अलॉटमेंट लेटर पर्यंत पण वाट पाहू नका. ज्यावेळेस तुम्हाला म्हणजे तुमचा म्हणजे नंबर लागतो कॅप राऊंड मध्ये तर ज्यावेळेस ती लिस्ट प्रकाशित होते तर त्या लिस्ट झालेल्या लिस्टमध्ये तुमचं ज्यावेळेस जो नाव दिसेल तर तो पेज पण तुम्ही तिथं समितीला दाखवला तरी तुमचं म्हणजे काम होऊन जाईल. वैभव पाटील कॉमेंट्स करतात सर ऍप्लिकेशन रिजेक्ट झालं होतं मग रिक्वायर्ड डॉक्युमेंट अपलोड केले तर आता डॉक्युमेंटची हार्ड कॉपी नेऊन द्यावी लागेल का? हो, तुम्हाला तिथं जे आहे ऍक्च्युली तिथं गरज नसते, परंतु तुम्ही या अनुषंगाने म्हणजे तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत जे तुम्ही ओरिजिनल स्कॅन करून अपलोड केलेले आहेत तर ते सांख्यांकित आणि ऍक्च्युली म्हणजे स्वयंसांख्यांकित चालतात, परंतु मी रिकमेंड करेन तुम्ही जे तुमचा जो राजपत्रित अधिकारी म्हणजेच गजेटेड ऑफिसर तर यांच्या मार्फत जे डॉक्युमेंट सांख्यांकित करून तिथं समितीमधनं जाऊन पर्सनली द्या. म्हणजे कसं होईल तुम्ही पर्सनली जाऊन तुम्ही दिलेला असेल तर तुमचा जो साईडला गेलेला जो ऍप्लिकेशन आहे तर तो पुन्हा मेन स्ट्रीम मध्ये येऊन जाईल, तर तिथं जाऊन या. सुप्रिया कॉमेंट्स करतायत सर हे सर्टिफिकेट स्टेट गव्हर्नमेंट साठी व्हॅलिड आहे का? हे बघा सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट जो आहे तो स्टेट गव्हर्नमेंट साठी
चालणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटचा म्हणजे महाराष्ट्रचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे महाराष्ट्र स्टेटचा तो तुम्हाला तिथं लागणार आहे. हा जो सेंट्रल ओबीसी कास्ट सर्टिफिकेट असतो हा जे केंद्रीय म्हणजे सेंट्रल पोस्टचे किंवा सेंट्रल ऍडमिशनसाठी जे तिथं त्याची गरज पडते. जर तुम्हाला महाराष्ट्राचे काही एक्झाम्स असेल किंवा महाराष्ट्राचं रिक्रुटमेंट असेल तर त्यावेळेस तुम्हाला महाराष्ट्राचा कास्ट सर्टिफिकेट त्याचबरोबर महाराष्ट्राची कास्ट व्हॅलिडिटी हे दोघंही गोष्टी तुम्हाला तिथं लागणार आहेत. आयुष कॉमेंट्स करतायत सर डॉक्युमेंट चुकीचे अपलोड केले आहे, आता मला परत अप्लाय करावे लागेल का, मी डॉक्युमेंट री अपलोड करू शकतो का? हे बघा आयुष, जर तुम्हाला म्हणजे सध्या तुम्ही अप्लाय केलंय आणि जर तुम्हाला क्वेरीज आली की तुम्ही डॉक्युमेंट तुमचा राहिलेला आहे तर तुम्ही जे आहे डॉक्युमेंट अपलोड करा. तर त्यावेळेस तुम्हाला अपलोड डॉक्युमेंटची एक लिंक मिळेल, म्हणजे तुम्ही ज्या म्हणजे बाटीच्या साईटवरनं ज्या लॉग इन आयडी वरनं अप्लाय केलाय त्या लॉग इन आयडी मध्ये तुम्हाला ती जी आहे लिंक भेटेल. आता तिथं तुम्हाला अप्लाय जे तुमचे म्हणजे चुकीचे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहेत, तर आता जर चुकीचे डॉक्युमेंट जर तुम्हाला ते नव्याने समजा अपलोड करायची लिंक आली, मग अशा वेळेस तुम्हाला जे तुमचे जुने डॉक्युमेंट्स, आता अनेक जण काय करतात जे रिसेंटली डॉक्युमेंट्स पण तिथं नाहक म्हणजे अपलोड करण्याचा प्रयत्न करतात. जसं आता रिसेंटचा म्हणजे जन्म मृत्यू दाखला असेल तर त्या काहीच कामाचा नाही. जुने जेवढे कव्हर करण्याचा प्रयत्न करा, जेवढे म्हणजे मानक दिनांकापूर्वीचे जे निगडीत डॉक्युमेंट आहेत ते तिथं, आणि एकापेक्षा जास्त तुम्ही डॉक्युमेंट्स असेल तर त्याला म्हणजे तुम्ही करू शकता आणि तेच व्यवस्थित असतो. तर तुम्ही जेवढे पण डॉक्युमेंट्स आहे एका PDF मध्ये आणि त्यांचा जो क्रायटेरिया आहे 200 MB चा, त्या क्रायटेरियाच्या अनुसार त्याला अपलोड करा, काही प्रॉब्लेम येणार नाही. शैलेश कॉमेंट्स करतायत सर माझा प्रश्न आहे, माझा कास्ट व्हॅलिडिटी मध्ये आणि कास्ट सर्टिफिकेट मध्ये वडिलांचे नाव दत्तात्रय आणि इतर कागदपत्रामध्ये दत्तात्रय म्हणजे ए आहे, पैकी ए चा फरक आहे, बाकी मध्ये नाही, तर पुढे चालून मला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना? हे बघा, आता तुमचे जे कास्ट सर्टिफिकेट आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी पण आहे, तर दोघही गोष्ट तुमच्याकडे आहेत. आणि हे जे आता तुमचं म्हणजे तुम्ही जे ओळखले जाणार आहेत, तर तुम्ही ह्या जे तुम्हाला जे कास्ट सर्टिफिकेट मिळालंय आणि कास्ट व्हॅलिडिटी, आता याच्यासाठी तुम्ही एक गजेट तयार करून घ्या. आणि लक्षात ठेवा, गजेट करताना तुम्ही न्यू नेम मध्ये म्हणजे तुमच्या कास्ट वरती जो उल्लेख असेल किंवा कास्ट व्हॅलिडिटी वरती आणि कास्ट वरती जसं स्पेलिंग असेल तो तुमचा न्यू नेम म्हणून येऊ द्या. आणि तुमचे जे पूर्वीचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते ओल्ड म्हणून, म्हणजे गजेट मध्ये दोन असतात, दोन तिथं रकाने असतात, एक ओल्ड नेम आणि एक न्यू नेम. तर तुमच्या न्यू नेम मध्ये हे तुमचं कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी वरती जो स्पेलिंग आहे तसा करा, म्हणजे पुढं काही प्रॉब्लेम येणार नाही. दीपक वर्मा कॉमेंट्स करतात सर आमच्याकडे 1995 चे विजेचे कास्ट सर्टिफिकेट आहे आणि आता इनव्हॅलिड दाखवत आहे, सर्व रिलेटिव्ह परेशान आहे, मला अडचणी येत आहेत, तर आता काय करावे? मी नर्सिंग स्टुडंट आहे, खूप परेशान आहे, काय तरी मार्ग दाखवा. हे बघा दीपक, ऍक्च्युली तुमचा जो सरनेम आहे त्याच्यामुळेच म्हणजे तिथं जे समितीला संशय आलाय. वर्मा म्हणून जे आहे महाराष्ट्रामध्ये विजेमध्ये जनरली नसतात आणि त्याच्यामुळे बहुतेक त्यांना संशय आला असेल. तर त्याच्यासाठी तुम्हाला जे आहे, आता तुम्ही विजय म्हणतायत, विजेसाठी जे आहे 1961 पूर्वीचा पुरावा, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात 1961 पूर्वीपासून राहत होते, तुमचं मूळ गाव 1961 पूर्वी महाराष्ट्रात होता, हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. आणि हे जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील तर मग तुम्हाला ती कास्ट व्हॅलिडिटी मिळण्यात येईल. परंतु तुम्ही जर मानक दिनांकापूर्वीचे पुरावे जर दिले नसेल तर तुम्हाला मिळणं म्हणजे थोडासा कठीणच आहे. प्रयत्न करा. 1961 पूर्वीचे जे मानक दिनांकापूर्वीचे पासून तुम्ही तुमचा मूळ गाव म्हणजे तुमचा जो नेटिव्ह गाव म्हणून आजोबा किंवा पंजोबा यांचा काही दाखल्यामध्ये किंवा काही त्यांचे काही पुरावे असतील, महसुली पुरावे, तर ते गोळा करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचं काम होईल. एंटरटेनमेंट कॉमेंट्स करतात सर विजय NT
या कॅटेगरीला 1961 पूर्वीचा जात नमूद नसलेला पण महाराष्ट्र रहिवास असल्याबाबतचा पुरावा ग्राह्य धरला जातो का? हे बघा, म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी करताना म्हणजे आपल्याला रहिवास आणि जात हे मानक दिनांक पूर्वीच्या बाबतचे जे पुरावे आहेत ते आपल्याला द्यावे लागतात. परंतु जर समजा नसेल तरी मग समिती त्याच्यावरती कोणतीही समिती ज्यावेळेस तुमच्याकडे अपुरे डॉक्युमेंट, आता तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहेत हे तर सिद्ध होतोय आणि तुमचं म्हणजे कास्टच्या संदर्भामध्ये तुमचं म्हणजे तेवढा मानक दिनांकापूर्वीचे पुरावे नाहीत, मग अशा वेळेस तुम्ही तुमचं जे वंशावळ आहे ते सविस्तर आणि विस्तृत करा. तुमच्याकडे काही ब्लड रिलेटिव्हची व्हॅलिडिटी असेल तर ती अपलोड करा आणि व्हॅलिडिटी नसेल तर मग तुमचे लांबचे जे नातलग आहे त्यांच्या पुराव्यामध्ये तुम्ही काही ज्या नोंदी असतील तुमच्या जाती संदर्भात तर ते तिथं अपलोड करण्याचा प्रयत्न करा. इन शॉर्ट म्हणजे तुम्ही तुमची जी वंशावळ आहे ती विस्तृत सविस्तर करा आणि लांबच्या नातलगांचं काही पुरावे असतील तर ते जोडण्याचा प्रयत्न करा. आणि जर तसं शक्य झालं नसेल तर हे बघा, महाराष्ट्र शासनाचा 2005चा म्हणजे GR आहे आणि त्याच्यामध्ये क्लिअर लिहिलेलं आहे, सध्या राहत असलेल्या ठिकाणचा सरपंच आणि तलाठी यांनी भटक्या जमातीची एखादी व्यक्ती त्यांच्या गावाच्या कार्यक्षेत्रात काही ठराविक वर्ष सातत्याने राहत असेल अशा प्रकरणी संबंधित गावच्या सरपंच आणि तलाठी यांनी त्या व्यक्तीच्या सध्याच्या रहिवासाबाबत तसेच जातीबाबत प्रमाणित केलेले तसेच जातीचे व वास्तव्याचे प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्याकडे सादर केल्यास तो पुरावा म्हणून विचारात घेतला जातो. तर या प्रकारे तुम्ही जे आहे ते अप्लाय करू शकता, तर तुम्हाला पुढे अडचण येणार नाही. तुषार कॉमेंट्स करतायत, रिअपलोड डॉक्युमेंट्स केल्यानंतर काय करायचं? रिअपलोड डॉक्युमेंट्स केल्यानंतर तुमचं म्हणजे शक्य झालं तर समितीमध्ये ते डॉक्युमेंट्स जाऊन देण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.